आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। तुलना करत नाही, पण फडणवीसांची मोडस ऑपरेंडी नथुराम गोडसेप्रमाणे। हर्षवर्धन सपकाळ यांचं स्पष्टीकरण। नथुराम गोडसेप्रमाणे फडणवीसांचं शांत डोक्यानं काम सुरू। सपकाळांनी केली होती टीका। नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या कार्यालयात सापडली छुपी खोली। आरोपी प्रकाश लोंढेची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू। लोंढे टोळीवर असलेल्या इतर गुन्ह्यांची देखील पोलिसांकडून तपासणी। भाजप नेते सुनील बागुल यांच्या पुतण्याला अटक। नाशिकमधील गंगापूर गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई। मामा राजवाडे अटकेत। मुख्य आरोपी तुकाराम चोथपे आणि अजय बोलिसा अद्याप फरार। काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही। खासदार अशोक चव्हाणांचा प्रताप पाटील चिखलीकर यांना टोला। तर काही लोकांना आता माझं नाव घेतल्याशिवाय समाजात स्थान नाही। चिखलीकरांचं अशोक चव्हाणांना प्रत्युत्तर। डोंबिवलीत मिनी व्हॅन मालक आणि ड्रायव्हरकडून एकमेकांवर चाकू हल्ला। 3 महिन्यांचा पगार न दिल्याच्या कारणावरून वाद। दोघेही गंभीर जखमी। मालक सुदाम जाधव शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी आणि डोंबिवली रिक्षा युनियनचा अध्यक्ष असल्याची माहिती। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण कार्यप्रणालीबाबत अधिसूचना जारी। प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीने काढली जाणार। अनुसूचित जमाती, महिला आणि खुल्या प्रवर्गाच्या 17 जागा। जोगेश्वरीत इमारतीची वीट कोसळून तरुणीच्या मृत्यू प्रकरणी कॅन्डल मार्चमध्ये मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम सहभागी। घटनेला 4 दिवस उलटूनही बिल्डरला अटक केली नसल्याचा आरोप। एसटी कर्मचाऱ्यांचं उद्या आंदोलन। कामगार संघटना कृती समितीसह इतर 2 संघटना आंदोलनात सहभागी होणार। एसटी कर्मचाऱ्यांचं थकीत 4000 कोटी देण्याची मागणी। मुंबई वन ॲपनं 1 लाख डाउनलोडचा टप्पा केला पार। एकाच ॲपमध्ये मोनोरेल, मेट्रोसह सार्वजनिक वाहतूक आणि उपनगरीय रेल्वेचं डिजिटल तिकीट काढण्याची सोय। भीम यूपीआयकडून ग्राहकांसाठी अनोखं फीचर। यूपीआय सर्कल फीचरमुळे यूपीआय खात्यात 1 रुपया नसतानाही डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा मिळणार। कुटुंबातील व्यक्ती किंवा जवळच्या मित्रांना तुमच्या बँक खात्यातून पेमेंट करण्याची मुभा मिळू शकणार। मध्य रेल्वेच्या मार्गावर तिकीट दलालांचा सुळसुळाट। रेल्वेच्या महसुलावर परिणाम। वाहतूक दक्षता विभागाकडून कठोर कारवाईची मोहीम हाती। विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक तपासणी सुरू। ठाण्यात कबुतराची सुटका करताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू। ठाण्याच्या खर्डी गावातील घटना। कबुतराची सुटका करताना अग्निशमन दलाच्या जवानांना ओव्हरहेड वायरचा विजेचा धक्का। उत्सव पाटील यांचा या घटनेत मृत्यू तर आझाद पाटील गंभीर जखमी। परभणीत समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक। शेतकऱ्यांकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना मारण्याची भाषा। पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोरच घडला प्रकार। समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं 67 दिवसांपासून साखळी उपोषण। कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील पट्टण कोडोलीची श्री विठ्ठल बिरदेव यात्रा आजपासून सुरू। यात्रेत 70 टन भंडाऱ्याची उधळण। फरांडे बाबांची भाकणूक ऐकण्यासाठी लाखो लोक मंदिरात जमले होते।